सध्याचा खरं म्हणजे भारताची लोकशाही आता तरुण होत आलेली आहे जवळपास. आता खऱ्या अर्थानं या लोकशाहीचे रंग आता आपणाला पाहायला मिळतील. देशामध्ये नव्हे तर जगामध्ये आता धार्मिक दृष्ट्या जर पाहिलं तर कलियुग सुरू झालेलं आहे. कलियुग म्हणजे या काळामध्ये तुम्हाला अनपेक्षित अशा घटना, अनपेक्षित अशी माणसं, अनपेक्षित असे सगळे प्रकार तुम्हाला पाहायला मिळतील. म्हणजेच आपला विश्वास नाही त्याच्यावर, पण आम्हाला असं वाटतं की आता टेक्नॉलॉजी एवढी ॲडव्हान्स झालेली आहे की या जगामध्ये काहीही घडू शकते. मग त्यात राजकारण का हा वेगळा भाग नाही आहे. राजकारण सुद्धा त्यामध्येच एक भाग आहे. आणि राजकारणामध्ये सध्याची परिस्थिती जर आपण पाहिली, नॉट ओनली पर्टिक्युलर ऑफ इंडिया, ऑल्सो इज एंटायर वर्ल्डमध्ये आपण पाहत आहे. ट्रम्पची सत्ता गेली, चीनचा च्युआंगसूने कशी सत्ता आणली, सरकार कसं आणलं, रशियाचा पुतीन काय करतो आहे, आणि भारतामध्ये नरेंद्र मोदी काय करतो आहे, हे सगळं जर आपण पाहिलं तर आपल्याला कुणालाही एका विचारवंताला असं वाटेल किंवा एखाद्या फिलॉसॉफरला असं वाटेल की हे काय चाललंय या देशामध्ये, जगामध्ये. तर याला आम्ही असंच म्हणेन की हे आता पूर्णतः कलियुगाचा दौर सुरू झाला. याच्यामध्ये अनपेक्षित घटना सगळ्याच बघायला मिळतील तुम्हाला, जे तुम्ही इच्छित नाही ते. आणि मग राजकारणामध्ये हे जर पाहायचं म्हटलं, आपण जर पाहिलो, आपण एक मराठीमध्ये अशी सरळ सरळ म्हण आहे की उडदा माझी काय निवडावे काळे गोरे सगळे सारखे. उडदामध्ये काळे गोरे निवडाचा विषयच राहत नाही, सगळे सारखे आहेत. मी कुण्या एका वैयक्तिक सत्ताधारी पक्षाबद्दल किंवा कुठल्या पक्षाबद्दल बोलत नाही आहे, पण मला असं वाटतं की काहीही फरक नाही आहे. हाच तो भाजपचं सरकार ही आता जी सध्या परिस्थिती पाहतो आहे, हाच तो अजित पवार भाजपसोबत जाऊन पहाटे 5 वाजता शपथविधी करतो. तिथे काय जे काय 4-5 कामं होती ती करून घेतो. त्याच्यानंतर पुन्हा तो तिथला राजीनामा देतो, सरकार पडते, पुन्हा शरद पवारच्या विनंतीला मान देऊन आल्यासारखं दाखवतो, पुन्हा हे तीन पक्षाचं सरकार बनवलं जाते, त्यामध्ये सुद्धा तो उपमुख्यमंत्री म्हणून राहतो. काय स्टेटस आहे मला सांगा ना. काल तुम्ही कुठं होता, काल कोणासोबत गेला होता, कशासाठी गेला होता, पुन्हा इकडे सरकार बनवता आणि पुन्हा आणखीन अरेरावी करत फिरताय. म्हणजे नेमकं काय चाललंय हे तरी राजकर्त्यांना कळतंय का, असं माझं मत आहे. बरं, जनाची नाही तर नाही, मनाची तरी थोडी लाज आहे का यांना. राजकारण म्हणजे एवढी पोराडगी अशी करावी असं मला वाटत नाहीये. एवढी बेकार अवस्था राजकारणामध्ये येऊन गेली ना, खरं म्हणजे एखाद्या सामान्य मुलं जसं लपंडाव खेळतात ना, तत्वतः अशी परिस्थिती राजकारणाची झाली. आणि कुणीही तत्वनिष्ठ नाहीये. कुणालाही दावा करता येणार की मी तत्वाप्रमाणे राजकारण करतो. आमचे मित्र कधी कधी म्हणत असतात, राजकारण म्हणजे काय साधू संतांचा अड्डा आहे का, आणि इथे का मठात बसून गप्पा मारायच्यात का. साम दाम दंड भेद सगळा वापरावा लागतो. चारित्र्याचे चारित्र्य अवमूल्यन करून ठेवलं जाते. या सगळ्या गोष्टी जर आपण पाहिल्या तर ह्या सध्याच्या दौरमध्ये, सध्याच्या परिस्थितीमध्ये हे अपेक्षित घटना घडत आहेत. ह्याच्यामुळे तुम्ही घाबरून किंवा आश्चर्यचकित होण्याचं काही कारण नाहीये. या राज्यामध्ये हे तिसऱ्यांदा सरकार बदलते आणि तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होण्याची वेळ येईल. पहिले फडणवीसने शपथ घेतली बहुमत नसताना, आणि त्याच्यानंतर आता उद्धव आले, आणि आता उद्धव सुद्धा जाण्याच्या मार्गावर आहेत. कदाचित जातीलही, राहिले तर एक सुद्धा आश्चर्यच असेल आता अशा परिस्थितीमध्ये. आणि मग हे परिस्थिती, याला कारणीभूत कोण आहे. याला कारणीभूत आपण आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगत होते की कुठला पक्ष न बघता स्वच्छ चारित्र्याची, प्रामाणिक, देशनिष्ठा असणारी, जनतेची सामाजिक सेवा अतिशय अंतःकरणापासून करणाऱ्या लोकांनी करणाऱ्यांना राजकारणात निवडून द्यावं. पक्ष बघू नये.
नाहीतर पक्ष बघून निवडून दिला. आता लोकांमध्ये अशी धारणा होती की मग पक्षाच्याच माणसाला निवडून द्या म्हणजे एकमुखी सरकार बनतंय. आता किती मुखी सरकार आहे? दत्ताचा अवतार घेऊन सरकार आले, त्रिमुखी सरकार आहे. आणि हे सुद्धा सरकार, या सुद्धा सरकारला आता घरघर लागलेली आहे. पूर्वी म्हणायचे जसं पेरले तसं उगवतंय, आता तर न पेरता उगवू लागले आणि जे अपेक्षित आहे तेच उगवतंय. कुणालाही जनतेच्या सेवेबद्दल पडलं नाही, जनतांना सुविधा द्यायचं पडलेलं नाहीये. आता मागचे आपण 4 महिने 5 महिने पाहताय आपण, भोंगा काढण्यापासून तबला वाजविण्यापर्यंतच्या सगळ्या घटना घडल्या. काय झालं? उगीच शांततेनं जीवन जगणाऱ्या माणसांना अस्ताव्यस्त करण्याचं काम सध्या चालू आहे. केवळ महाराष्ट्राचं सरकार आहे असंच नाहीये, तर केंद्राचं सुद्धा सरकार याच भूमिकेत आहे. काय भूमिका आहे केंद्र सरकारमध्ये? आता अग्निपथवर जे हे देश जळून निघतो, भाजून निघू लागलाय, विद्यार्थी बाहेर पडलेले आहेत. आता हे कुठं थांबतील ह्याचा नेम नाहीये. काय निर्णय घ्यावा, कसा निर्णय घ्यावा, कायदे कसे करावे, योजना कशा करा, अभ्यासपूर्वक केले जातात का? उगं कुणाच्या डोक्यात आलं की असं केलं पाहिजे म्हणलं की तसं करायला निघायचं. मोदी है तो मुमकिन है. अरे काय ही परिस्थिती? काय करतोय मोदी? एक 9वी नापास पास माणूस काय करणार आहे आणि काय करू शकतो तो? पूर्वी कसं तरी शिकलेली माणसं, कायदा करणारी माणसं, पार्लमेंटमध्ये विचार विनिमय करणारी माणसं विचारवंत तर होती, विचार तरी करत होती. विचार नावाचं डिस्कशन किंवा चर्चा किंवा कुठला समेट अशा प्रकारचं काहीही घडत नाहीये. घडतंय म्हणजे मोदीच्या तोंडाकडे लोक बघतात, त्याचे जसे वोट हल्ले की इकडे टाळ्या पडल्या. मग ते गलत असो, विचार करून असो, अविचारानं असो, काय परिस्थिती आहे? या देशामधले सर्व धर्माला शांततेनं नांदावा हा संदेश देणारे हा मोदी प्रधानमंत्री झाल्यापासून सगळ्याच्या मनामध्ये शंका आहे की उद्या काय होईल, उद्या काय होईल. प्रत्येकाच्या मनामध्ये शंका आहे. तसं वास्तविक जर पाहिलं तर राजकारणी माणसांनी भविष्याच्या 100 वर्षामध्ये देश कसा असेल, देशामध्ये काय सुखसुविधा मिळायला पाहिजेत, लोकसंख्या किती वाढलेली असेल, पाणी किती द्यायचं, शेतीचा विकास किती करायचा, उद्योग कसा करायचा, शाळा कशा असल्या पाहिजेत, आरोग्याची व्यवस्था कशी असली पाहिजे, संरक्षणाची व्यवस्था कशी असली पाहिजे, या सगळ्या बाबीचा, विज्ञानाचा विकास कसा झाला पाहिजे, या सगळ्या बाबीचा विचार करून त्या खुर्चीवर बसलं पाहिजे. पण आजची परिस्थिती तशी नाहीये. आजची परिस्थिती भयावह आहे. रात्री झोपीतून उठला मोदी, योग केला की फड पण बाहेर येऊन काय बोलेल आणि कुठली योजना आणेल याचा कधीही नेम लागत नाही, कुणाला अंदाज पण येत नाही. आणि त्याचंच एक फलित म्हणून कालची जी परिस्थिती, अग्निपथ योजना जी आणलेली आहे. आज एका मुलाची मुलाखत ऐकली मी बिहारच्या पटण्यामधून. किती पोट तिडकीनं बोलत होता. त्याच्या इंटरव्ह्यू झाल्या, फक्त कॉल ऑर्डर यायची होती त्याला. आणि पुन्हा अग्निपथामध्ये राजनाथ सारखा या देशाचा संरक्षण मंत्री काय म्हणला की आता सगळ्याला अग्निपथाच्या माध्यमातून नोकर भरती केली जाईल सेवेमध्ये. म्हणजे तुम्ही पूर्वी काय करत होता, काय केला होता? म्हणजे तुम्हाला जे वाटल, तुमच्या डोक्यात जी कल्पना येईल त्यामध्ये कुणाचाही विचार विनिमय न करता तुम्ही ठोकून देता लोकांच्या माथ्यावर आणि मग त्याचे परिणाम भोगायचे. आणि तुम्हाला एक सवय लागली की आंदोलनं मोडून टाकण्याची. कुठलंही आंदोलन असेल त्याला कसं मोडायचं या पद्धतीचं. म्हणून अशा परिस्थितीमध्ये देश, असल्या वाईट परिस्थितीमधून देश जातोय. एक खरं म्हणजे काय, सुप्रीम कोर्ट जजने म्हणले या देशाला कोणतरी अद्भुत शक्ती चालवते का काय? माणसं तर चालवू शकत नाही, इतकी भयान परिस्थिती निर्माण करून ठेवली. काही काळापूर्वी या देशामध्ये आश्चर्यचकित असे तत्वज्ञानाचा अभ्यास करून राजकारण केलं जात होतं, पण ते आता सगळं मोड केलं जात. म्हणून सध्याचा जो काय भाग आहे
हे सगळं तुम्हाला नवीन नवीन पाहायला मिळेल. म्हणून मोदी काय करतो किंवा त्यांचं सरकार काय करतंय, कोण राज्यसभेवर जातात, कुणाला राज्यसभेवर न्यायला पाहिजे, मला सांगा. हिरो हिरोईनला राज्यसभेवर नेणं का सेलिब्रिटीला राज्यसभेवर नेणं काय उपयोगाचं आहे? 2 टर्म लता मंगेशकर राज्यसभेवर होत्या. सचिन तेंडुलकर आता टर्मवर राज्यसभेवर आहेत. काय करतात ते? काय गरिबाच्या प्रश्नाशी काही ह्या देशातल्या शेवटच्या माणसाचा प्रश्न काही मांडू शकतात का? खरं म्हणजे 3 टर्ममध्ये पार्लमेंट आपली चालते, 3 सेशनमध्ये. 136 कोटी देशाच्या एका माणसाबद्दल विचार करायला आपण डोळ्याची पापणी इतक्या वेळात पाडतो, तेवढा सुद्धा वेळ मिळतो का एका माणसाच्या संदर्भामध्ये विचार करायला पार्लमेंटला, सेशनमध्ये? पण बाकी सगळ्या गोष्टी खुर्च्या फेक, आंदोलन कर, बहिष्कार कर, सेम म्हणत बसा. जे सेम म्हणते त्यांनाही अर्थ कळायला नसतो. कुणीतरी शेजारचा खासदार टेबल वाजवला की आपण बी टेबल वाजवायला सुरू करतात. कुणीतरी हसला की कुणीतरी सेम म्हणलं की हे नाही म्हणायला सेम करतो. असे किती? वास्तविक पाहता लातूरचा खासदार आहे, किती पास आहे खासदार, किती काय आणलं तुम्ही खासदार म्हणून, त्याला तिकीट काय बघून दिलं? खरं म्हणजे बाबासाहेबांनी त्या परिस्थितीचा अभ्यास करून शिक्षणाची आट ठेवली नाही उमेदवारासाठी लोकशाहीमध्ये. खरं त्यावेळी जर आट ठेवली असती तर बाबासाहेबांना असं वाटत होतं की शिकलेला समाज ही लोकशाही खिचून घेऊन जाईल, म्हणून कदाचित बाबासाहेबांनी अशी आट ठेवलेली नसावी असं मला वाटतंय. पण आता ती शिक्षणाची, राजकारणामध्ये शिक्षणाची आट असणं गरजेचं आहे. पार्लमेंटमध्ये, विधानसभेमध्ये, विधान परिषदेवर, विधान भवनमध्ये जाण्यासाठी, किंबहुना जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिकेमध्ये सुद्धा शिकलेल्याच माणसांना संधी देण्याची गरज आहे. शिकलेला प्लस अनुभवी, एक्सपिरियन्स असे, आणि ज्यांना समाजाबद्दल काही चांगलं करावं असं वाटतंय अशा माणसांना संधी दिली. पण केवळ राजकारणालाच दोष देऊन चालते का? आम्ही सुद्धा जेव्हा उमेदवार देतो तेव्हा जातीवर उमेदवारी मागतात. मी ह्या पक्षाचं काम करतो, मला माझ्या जातीचे मतं एवढेत, मला एवढ्या उमेदवारी मिळायला पाहिजे. मला असं वाटतं की या सगळ्या आम्ही सुद्धा त्यामध्ये दोषी आहोत. आम्हाला सुद्धा असं वाटतं की आमच्या जातीचा कोणीतरी आमदार झाला पाहिजे. आज एखाद्या जिल्ह्यामध्ये एखादी कलेक्टर आला, नवीन कलेक्टर बदलून आला, नवीन डिस्ट्रिक्ट जज बदलून आला, नवीन SP आला बदलून, तर आम्ही पहिल्यांदा विचारतो तो कुण्या जातीचा आहे. आवश्यक आहे काही विचारणं? तो पूर्वी कुठं काम करत होता, कसं काम करत होता, त्याचं क्वालिफिकेशन काय आहे, त्यांनी काय चांगली कामं, याच्याबद्दल आम्ही चौकशी करत नाहीये. पण पहिल्यांदा विचारतो कुण्या जातीचा आहे. अरे धर्म, जात, पंथ, प्रांत, भाषा, लिंग भेद विरहित राजकारण करायला पाहिजे, तेव्हा हा देश एकत्रित राहील. नाहीतर कुणी देवाच्या नावावर, धर्माच्या नावावर, जातीच्या नावावर, पंथाच्या नावावर, भाषेच्या नावावर, प्रदेशाच्या नावावर, एवढंच नाही तर स्त्री पुरुषाच्या नावावर सुद्धा राजकारण करायला लोक निघाली. म्हणून आजची परिस्थिती हे तुम्हाला जे वाटते ना, आजच्या महाराष्ट्रामध्ये जी परिस्थिती निर्माण झाली, अशी तुम्हाला ही आता 2 वर्षाला 3 वर्षाला तर परिस्थिती निर्माण झाली. तुम्हाला वर्षाला 6-6 महिन्याला अशी परिस्थिती आलेली दिसेल, आणि ती दिसली तर तुम्ही आश्चर्य मानून घेऊ नका. कारण प्रत्येकाला सत्ता, पैसा, संपत्ती, प्रतिष्ठा पाहिजेच आहे. मग तो नवल मॅट्रिक का असेना, त्याच्या मागे 4 लोक का नसेनात, त्याच्या मागे कुठला गट का नाही उपस्थित राहणार, पण त्याला असं वाटतं की आपण सत्तेत गेलो पाहिजे, आपण मंत्री झालं पाहिजे, सरकारचं खायला मिळालं पाहिजे, सरकारचं घर मिळालं पाहिजे, सरकारच्या माध्यमातून हारतुरं मिळालं पाहिजे, आणि समाजात पुन्हा प्रतिष्ठा मिळाल्या पाहिजेत. एवढं करून सुद्धा पुन्हा मंत्रिमंडळात गेल्यानंतर पुन्हा पैसे मिळायला पाहिजेत, भ्रष्टाचार करून पैसे कमवायला पाहिजेत. खरं म्हणजे व्यवसाय करून, प्रोफेशन करून, उद्योग करून, अन्य कुठला व्यवहार करून जर पैसे कमवत असतील तर आपण त्याचा सन्मान करूया. पण राजकारणाचा उद्योग करून पैसे कमवत असतील तर त्याचा तुम्ही सन्मान करताय. आणि काय हे राजकीय पक्ष तर आहेत, उमेदवारी देत असताना काय मेरिट बघितलं जातं उमेदवाराचं? तुझी जात कोणती आणि तुझ्या जातीचे मतं किती?
मग खासदारापासून आमदारापासून जिल्हा परिषद नगरपालिकेपर्यंतच्या निवडणुकीमध्ये हे प्रश्न विचारतात राजकीय पक्ष. शरम वाटली पाहिजेत. जात कोणती, जातीची मतं किती, पैसे खर्चायला आहेत का, किती पैसे खर्च करतोस, हे इंटरव्ह्यूतले प्रश्न आहेत. कुण्या घराण्यातून आहेस तू? अरे पण आपण कधी त्याला विचार क्वालिफिकेशन काय आहे, आपल्या समाजकार्याची काय नोंद आहे का, हे विचारतो का? मग हे जर तुम्ही न विचारता जर उमेदवारी देत असाल, मग त्यामध्ये हा कोण शिंदे, काय त्याचं क्वालिफिकेशन आहे, इतिहास काय आहे, त्याची वागणूक काय होती पूर्वी, तो कसं वागत होता, तुम्ही त्याला मुख्यमंत्री चर्चेत आणण्याचं कारण काय होतं, त्याची लायकी तरी होती का तेवढी मुख्यमंत्रीपणे होण्याची, आणि त्याच्याकडनं अपेक्षा करता की त्यानं तुमच्यासोबत राहावं म्हणून. गेला असेल निघून. मग आणि तुम्ही निघून गेला तर तुम्ही काय केलात, किती तुमच्याकडे शिकलेले त्यांना न्याय देणार. आता माझ्या माहितीसह शिवसेनेमध्ये एक किनीकर नावाचा एक डॉक्टर आहे, तो आमदार आहे, तो मुंबईतलाच कुठल्या तर भागातून निवडून आला. एवढा क्वालिफाईड माणूस आहे, त्याला हेल्थचं सगळं माहीत आहे, त्याला तुम्ही दिलात का? म्हणजे तुम्ही कुणाला उमेदवारी देता, एक तर तुमचा चापलुसी करणार पाहिजे, तुमच्याशी त्याची सलगी पाहिजे, किंवा मग जर कुणी असेल तर तुमच्या जातीचा पाहिजे, सोयऱ्यातला पाहिजे, दायऱ्यातला पाहिजे, किंवा त्याच्याकडे पैसे असले पाहिजेत. हे क्वालिफिकेशन तुमचं उमेदवार देत असताना जर असेल तर मग त्यांच्याकडनं काय तुम्ही अपेक्षा करता की हा लॉयल राहणार आहे म्हणून, हा इमानदार तुमच्याशी राहील म्हणून. जसं तुम्ही उमेदवारी दिल्या, जशा तुम्ही निवडणुकीमध्ये सामोरे गेलात, त्याचे परिणाम म्हणून भोगावंच लागेल तुम्हाला. आणि उद्धवला सरकार गेलं तर वाईट वाटण्याचं काही कारण नाहीये. उद्धवनं फार कष्टानं सरकार आणलं होतं आणि त्याला वाईट वाटेल असं म्हणण्याचं काही कारण नाही. बापाच्या नावावर तर असे बरेच मंत्रिमंडळामध्ये आता सध्या मंत्री असणारे बापाच्या नावावर असणारे. बापाने काही 4 कामं चांगली केली मंत्रिमंडळात राहून, मुख्यमंत्री राहून, त्याचा परिणाम म्हणून तुम्हाला हे पदं मिळतात आणि तुम्हाला जवळ करतात लोक. तुमचं काय आहे स्वतःचं? म्हणून बाबासाहेबजी म्हणतात ना, 80% समाजकारण आणि 20% राजकारण करा. अशाना तुम्ही प्राधान्यानं उमेदवारी द्या. पण तुमच्याकडे पक्षामध्ये आला की पैसा पाहिजे, निवडणूक पैसा पाहिजे. अरे काय पेरलात तुम्ही, तेच पेरलात. मग आता कुणीतरी पैसे फडणवीस दिला असेल, फोडला असेल मतं, राज्यसभेवर जाताना तीच परिस्थिती झाली, विधान परिषदेवर येताना तीच परिस्थिती झाली, तुमचे मतं फुटले. का फुटाव मतं आणि का फुटतात मतं? तुम्ही जशी त्यांना वागणूक दिली तसं त्याचा रिप्लाय येतो. रिब्युटलमध्ये तुम्ही जशी त्यांना वागवला तसे तुमच्याशी. आणि तुम्ही कसे वागतात? कुठे गेले तुमचे तत्व हिंदुत्वाचे? सत्तेसाठी शरद पवार संघ हात मिळवला, शरद पवारने तुमच्याशी. अरे काँग्रेस सारखं सेक्युलर म्हणणाऱ्या पक्षानं सुद्धा शिवसेने संघ युती करावं. आणि आज बी ज्याचा राजकारणाचा बेस हिंदुत्व आहे, ज्याच्या राजकारणाच्या प्रमुखाला हिंदू हृदय सम्राट म्हणलं जात होतं, त्यांच्यासोबत जाऊन तुम्ही राजकारण करताय आणि बोलताना मात्र म्हणतात की ठाकरेची शिवसेना. वाईट वाटून घेऊ नका आज तुम्ही सरकार किंवा तुमचा शिंदे निघून गेला म्हणून, किंवा दुसरी काही गेली म्हणून, किंवा ते गुजरातला गेले. आणि खरं म्हणजे फडणवीसने खरं दम धरायला पाहिजे, एवढं सत्तेसाठी उतावळ व्हायला नाही पाहिजेत. तुमचं सरकार होतं तेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी एवढे उतावळे झाले होते की सत्ता पाहिजे, सत्ता पाहिजे. अरे कशाला सत्ता पाहिजेत? मजा मौज मारायला का? म्हणून काही प्रयत्न केले शरद पवारनी, पाण्यातून मासा बाहेर काढावा तसं 5 वर्ष तडपडले आणि पुन्हा मग शिवसेना असेल की कुणासंगही असेल युती करून सरकार बनवा. आणि मग सरकार बनून 3 वर्ष झाली. आणि आता हे सरकार पडण्याच्या मार्गावर आलंय तर तुम्ही तुमच्या कपाळाला हात लावून बसायची वेळ आहे. काही वेळ नाही, काही नाही. आज जे फडणवीस प्रयत्न करत आहेत सत्तेत आणण्यासाठी, ज्या पद्धतीने प्रयत्न करत आहेत, त्यांची सुद्धा उद्या अवस्था अशाच प्रकारची होणार आहे.
खंत करायचं काही कारण नाही ना, आज उतावीळ होण्याचं कारण नाही, आज विजयानं उन्माद करण्याची गरज नाहीये. तुम्ही जसे माणसं फुडू लागलात तशी तुम्ही जरी सत्तेत आलात तर तुमच्या वेळेस सुद्धा अशीच परिस्थिती निर्माण. तुम्ही आलबेल नाहीये. जे तुम्ही करणार आहेत ते दुसरे करणार आहेत. तुम्ही जर चांगलं, तुम्हाला 1-1.5 वर्ष दम धरायला काही हरकत नाहीये असं मला वाटतं. एवढे उतावळीपणा तुम्ही करू नये. 5 वर्ष सत्ता भोगली आहे तुम्ही, तुम्हीही काही केलं नाही. तुम्ही तर फार दिवे लावले सरकार असताना, आणि ह्यांनीही 3 वर्षामध्ये काही केलं नाही. अरे मंत्र्याची माणसं गावोगाव दलाल म्हणून फिरतात. तुमचं मी काम करतो, मला पैसे द्या, एवढे टक्केवारी द्या, एवढे पैसे घ्या. किती भ्रष्टाचार आहे. अर्थशास्त्राचा जनक कौटिल्य म्हणतो, ज्या देशामध्ये, ज्या भागामध्ये भ्रष्टाचाराचं प्रमाण 60% जास्त पुढे गेलं की तिथं अस्त व्हायला वेळ लागत नाही, किंवा ती परिस्थिती माघारी यायला वेळ लागत नाही, असं कौटिल्य म्हणतो. आणि मग आपल्याकडचं तर भ्रष्टाचार 75%वर गेलाय. ह्याचा अस्त तर होणारच आहे. आणि कोणत्याही गोष्टीला दिवस जास्त काळ टिकत नसते. अरे या देशामध्ये रामाचं राज्य राहिलं नाही. तुम्ही ज्याचं राम मंदिर बांधू इच्छिता ना, त्याचं सुद्धा राज्य आज राहिलं नाही. मग रावणाचं, कौरवाचं, कंसाचं कसं राहणार आहे? एक काही दिवस मजा मारण्यासाठी, जनतेच्या पैशावर, जनतेच्या मनगटीवर मिरे वाटण्यासाठी हे सगळे प्रकार चालू आहेत. म्हणून या परिस्थितीला जनतेने आता पुढे आवरलं पाहिजे. जनतेने सावधगिरी बाळगली पाहिजे. पुन्हा पुन्हा असं करण्याचं काम, आज पुन्हा पुन्हा सरकार पाडणे, सरकार निवडून आणणे, सरकारमध्ये जाणे, लूटमार करणे, भ्रष्टाचार करणे, पैसे कमविणे, लोकांच्या मानगटीवर मिरे वाटणे, असे प्रकार आता बंद करून कुठेतरी चांगलं सरकार, निस्पृह जनतेने निस्पृह व्यक्तिमत्वाची माणसं सत्तेत आणण्याची गरज आहे. म्हणून मी सांगतो, मला असं वाटतं की हे सगळं बंद झालं पाहिजे. आणि खरं म्हणजे हे तुम्हाला मजा वाटते, खेळायला मजा वाटते, पाडायला, निवडून यायला, 13 तुझको अर्पण, तिथंच पैसे कमवायचे, तिथंच घालायचे, तिथंच सत्तेचे, तिथंच लाचारी करायची, तिथंच भ्रष्टाचार करायचा, तिथंच देणं घेणं करायचं, घोडे बाजार करायचा, इकडचे विकत घ्या, तिकडचे विजा. तर हे खरं म्हणजे हे सगळे राजकारणात असताना माळेगावच्या दलाला, माळेगावच्या घोडे बाजारामध्ये जायला पाहिजे. फार चांगले ह्यांना दिवस येतील. एवढा घोडे बाजार माळेगावच्या जत्रेत सुद्धा होत नाही. यांनी तिथं खरं म्हणजे तिथं जाऊन करायला पाहिजे. ह्यांना सगळ्यात चांगला व्यवसाय जमेल ते माळेगावच्या घोडे बाजारामध्ये जाऊन करायचा. हे राजकारणी नाहीत. मी तर असं म्हणतो कधी कधी की हे सगळे भाट आहेत. नेत्याची स्तुती करायचं, आमदार व्हायचं, विनाकारण स्तुती करायचं. जसं पूर्वी राजे दरबारामध्ये भाट असायचे, राजाची स्तुती करायची, राजाची मंदारणी करण्यासाठी, तसं आता हे राजकारणात हे नेते नाहीत ना, हे राजे नाहीत, हे भाट आहेत, भाट. कुणी तर मग राहुल गांधीची स्तुती करून काँग्रेसमधले पदं घ्यायचं, कुणी तर मोदीची लाळ घोटायची, कुणी तर शरद पवारचं व्यक्तिमत्व सांगायचं, लाचारी करायची आणि पदं घ्यायचे. अरे काय तुमचं काय स्वतःचं अस्तित्व, काय तुमचे मनाचे विचार आहेत का? पण याचे परिणाम तुम्ही जनतेला देऊ लागलात. आणि या परिणाम तुमचं हे असं वागणं, कोण जिंकला कोण हरला, हे जे तुमचं वागणं आहे, बघणं, ही जी चालू आहे तुमची घोडदौड, याच्यामध्ये तुमचं काही जाणार नाहीये. पण या देशाची मातृभूमी खराब होते आणि जनतेचं नुकसान होतंय. याचा कोणी विचार करते का? मागच्या 3 वर्षामध्ये शेतकऱ्याच्या प्रश्नाबद्दल बोलला नाही, देशामध्ये उद्योग निर्मितीच्या बाबतीत बोलला नाही, देशामधल्या व्यवसायाच्या बाबतीमध्ये बोलला नाही, विद्यार्थ्याच्या बाबतीमध्ये बोलला नाही. मग मागच्या 3 वर्षात केलात काय तुम्ही? कशासाठी तुम्हाला तर सरकारमध्ये ठेवायचं? आणि फडणवीसला तर पुन्हा कशाला सरकारमध्ये आणायचं? हे काय चाललंय? पण याला निश्चितपणानं तुमचे, जरी तुम्ही डोळे झाकून दूध पित असाल तर जनतेचे डोळे निश्चितपणानं उघडे. तुम्हाला परिणामाला सामोरे, आज नाही उद्या नाही परवा, तुम्हाला ह्या परिणामाला सामोरे जावं लागेल. ग्रीक फिलॉसॉफर म्हणतो निकोलस, पेन इज आउटकम ऑफ द सीन. तुमच्या ह्या सुखादुःखाची जड तुमचं पाप पुण्य आहे. आणि तुमचे जे वैभव आहे, त्या वैभवात सुद्धा
पाप दडलेलं आहे. इन एव्हरी ग्लोरी देर इज सीन. प्रत्येक वैभवात पाप दडलेला आहे. मग ह्या सगळ्या गोष्टी करत असताना किती भ्रष्टाचार, किती पैसे कमवणे, किती पैसे वाटप, किती घोडे बाजार. संत कबीर म्हणतात, अनिति बेईमानी भ्रष्टाचार, अनिति बेईमानी भ्रष्टाचार से कमाया हुआ धन हरगिज नहीं होता, उसका परिवार नालायक होता है, यही ईश्वरी सजाए, सत्य ईश्वर आहे. पण हे तुम्ही शिकलेले असेल तर तुम्हाला कळेल, कबीर वाचला असेल तर कळेल. तुम्ही 9वी पास, 8वी नापास, तुम्हाला काय कळणार आहे? तुम्हाला काय तत्वज्ञान माहित आहे? अरे या देशाचा खरा विचार फुले, शाहू, आंबेडकर, बसवेश्वर, मौलाना अबुल कलाम, अण्णाभाऊ साठे यांच्या विचारामध्ये आहे. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, शिवाजी महाराज यांचे जर विचार अंगीकारलो, अहिल्यादेवी होळकर यांचे जर विचार तुम्ही निष्ठसमरात आणला तर या देशाचं आणि जगाचं कल्याण होईल. यांच्या विचारातच ह्या देशाचं आणि देशातील जनतेचं कल्याणकारी राज्य लपलेलं आहे. ते बाहेर आणायचं असेल तर तुम्हाला यांचं समग्र डोळ्यासमोर ठेवून कारभार करावा लागेल. कोण घेऊन जातो सोबत? या देशाचे माजी आजी सगळे मुख्यमंत्र्यांनी करोडो रुपयांची माया कमिली सत्तेत येऊन. खायला दाना नव्हता घरी, त्यांनी सुद्धा भरपूर असं कमावलं. काय घेऊन गेले सोबत? कोण नेलं? 10-5 नावं घेऊ शकतो मी आजी, पण मी घेणार नाही, कारण का उगी कोणाची तर भावना दुखवतेला. तुम्ही फक्त आत्म्याला विचारून बघा की कोण पैसे कमवले, कोण घेऊन गेला आणि कोण कसा गेला. खरं म्हणजे तुकाराम महाराज म्हणतात की पाप गंडीत अडवतंय आणि पुण्य संकटात मार्ग सांगते म्हणून. म्हणजे तुकाराम महाराज सुद्धा या आता आषाढी निमित्त तुकाराम महाराजाची पालखी वगैरे नेते. काय मोदीला अधिकार आहे तुकाराम महाराजाच्या पालखीकडे जायचा? तुकाराम महाराजाच्या मंदिराचे काय, ते तुकाराम महाराजाचे वंशज किंवा त्यांचे जे मंदिर ज्यांनी बांधले त्यांना मोदीशिवाय दुसरा कुठला भेटला नाही का? उगे एखादी येऊन अभंग मराठीत म्हणला, मराठीत थोडं अभंगाची वाणी म्हणली म्हणजे का तो तुकाराम भक्त होऊ शकतो का? तुकाराम महाराजाचा भक्त व्हायला त्या काळामध्ये लाखो रुपयाच्या सावकारीचे पुस्तकं, वडिलांनी चालत आलेले सावकारीचे बुक, मनी लँडिंगचा व्यवसाय, ते सगळे रजिस्टर त्यांनी तुकाराम महाराजांनी पहिल्यांदा जाळले आणि मग तुकाराम महाराजांनी संप्रदायामध्ये प्रवेश केला आणि मग तुकाराम महाराज देवभक्तीला लागले. म्हणून तुकाराम महाराज झाले. आहे का तुमच्या पुढे एवढी दान? तुकाराम महाराजाच्या पादुकाला हात लावायचं, तुकाराम महाराजाच्या मंदिराचं उद्घाटन करायचं आहे का तुमची लायकी? काय करताय? आणि आम्ही बी काय लाज नसल्या सर कोणीतरी पदावर, मोठ्या पदावरला माणूस असला की त्याच्या पुढे शरणागत पत्रायला सुरू करतात. लाचारी आमचा अंतर्भाव झाला, स्वभाव झाला. लाचारी करणे हा आमचा व्यवसाय झाला. फक्त आमचे एकदा शिष्य गुरुजी आम्हाला म्हणाले, घडीभर की बेशरमी 5 साल की आरामी. एकदा नेत्याच्या पाया धरायचं, बेशरम व्हायचं, शिवा खायचं आणि मग मंत्री व्हायचं, आमदार व्हायचं, खासदार व्हायचं आणि 5 वर्ष आराम करायचं. या सगळ्या परिस्थितीचा जर बारकाईनं अभ्यास केला तर ज्या परिस्थिती आज निर्माण महाराष्ट्रामध्ये झाले, अशी काही वेगळी परिस्थिती नाहीये. आणि ही असे आता एकदा घडली अशातल्या नाही, असं वारंवार अनेक वेळेस ही परिस्थिती निर्माण होईल. आणि मग त्या परिस्थितीला जोपर्यंत तुमच्या राजकारणामध्ये सत्यता, स्वाभिमान, प्रामाणिकपणा आणि सेवाभाव निर्माण होत नाही, तोपर्यंत कुठलंही सरकार निस्वार्थपणे सरकार चालवण्याची भूमिका ठेवा, असे प्रश्न थांबतील. पण मला वाटतं आता इतक्या लवकर थांबणार नाहीत. येते चला, प्रत्येक 12 वर्षानंतर अशी परिस्थिती निर्माण होते, पुन्हा बदलत असते, पुन्हा दुरुस्त होत असते. आपण एवढं करायला पाहिजे असते की आपण ह्या परिस्थितीला फक्त सामोरे जायचं असते.
संकट निर्माण करणे निसर्गाचा नियम आहे, त्याच्यावर मात करणे हा मानवता धर्म आहे. म्हणून संकट किती जरी आली तर आपण सगळ्यांनी मिळून सगळ्या संकटाला सामोरे गेलं पाहिजेत आणि एकमेकाच्या जीवनामध्ये सुख समाधान शांती कशी मिळेल, प्रत्येकाचं जीवन आरोग्यदायी कसं राहील, म्हणून अशा प्रकारचं जीवन बनवण्यासाठी राजकारणाची आवश्यकता आहे. निवड राजकारणाची नाही तर शुद्ध आचरणाच्या राजकारण्याची आवश्यकता आहे. म्हणून इथं मोरारी बापूचं प्रवचन ऐकताना मला असं वाटलं, शुद्ध आचार, शुद्ध विचार, शुद्ध व्यवहार, शुद्ध विहार, शुद्ध आहार आणि शुद्ध विहार हे सगळं तर आहेच, पण त्यामागं मोरारी बापूने शुद्ध हा शब्द घातला, त्याच्यामुळे त्या सगळ्यांचा अर्थ एक पवित्र झाला. मग असं आचरण ठेवून राजकारणात काम केल्याशिवाय पुढे पर्याय उरणार नाही. आणि जनतेने सुद्धा चारित्र्यवान माणसाला, चारित्र्य संपन्न माणसाला, निस्पृह माणसाला, निस्वार्थ माणसाला, नॉन करप्ट माणसाला निवडून देण्याची तसदी केली पाहिजे, पुढाकार घेतला पाहिजेत. उगी काहीतरी आपण अल्पसंतुष्टीपणाने जर आपण काही व्यवहार केले तर निश्चितपणाने हे परिणाम पुढे येणारच आहे. आता यांचं राजकारण बघावं का शेतात पेरणी करावं, का शेतकऱ्यांना बी बियाणे खत औषध पाणी देण्याची व्यवस्था, एवढा पीक पिरियड आहे शेतकऱ्याचा, या काळामध्ये आता शेतकऱ्यांनी पेरावं का राजकारणाची अवस्था बघावं. म्हणून सगळ्या राजकारण्यासाठी माझं नम्र निवेदन आहे की तुम्हाला कुणाला जिंकायचे ते जिंका, कुणाला हरवायचं ते हरवा, पण या मातृभूमीला मातृभूमीवर राहणाऱ्या जनतेला सुखी समाधानानं राहू द्या. त्यांना कधी वोट लावू नका, त्यांचं नुकसान करू नका. पहिलवान कोणता हरला कोणता जिंकला मी जास्त महत्त्व देत नाहीये, पण तालीम खराब होणार नाही, तालीम खराब होणार नाही याची पूर्णतः आपण सगळ्यांनी दक्षता घेतली पाहिजे. आणि मी तेच जपतो. निवड वंदे मातरम म्हणून चालत नाही, देशप्रेमी होऊन चालत नाही, तर प्रत्यक्ष त्या मातृभूमीसाठी काही त्याग केला पाहिजे, तिच्यासाठी काही दिलं पाहिजे, अशी भूमिका घेऊन आम्ही राजकारण करतो. म्हणून आजच्या या परिस्थितीमध्ये कुणी गुजरातला गेले म्हणतात, कुणी 17 गेले म्हणतात, कुणी 34 गेले म्हणतात, कुठे वर्षावर 20 आले म्हणतात, कुठे आलेच नाही म्हणतात. मुंबईतून संदेश आला, दिल्लीत खळबळ, इकडे हे जे पेपरवाले पेपर न्यूजवाले जे करतायत ना, या सगळ्या गोष्टी काळानुरूप घडत आहेत. म्हणून ह्याच्याबद्दल कुणालाही आश्चर्य वाटण्याची काही कारण नाही, आश्चर्य वाटून घेऊ नका, असं होत असतं. म्हणून माझं सगळ्यांना विनंती आहे की आपण अगदी शांततेनं जे होईल ते पाहूया. येणारं सरकार मात्र निश्चितपणानं कसं असावं ही जनतेने ठरवावं, अशी अपेक्षा व्यक्त करून मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.